श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही 10 जानेवारीचं करंट अफेअर आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल, ऑल एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत लेक्चर पहा, तुम्हाला हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी पाहूया. बबलू या वृद्ध नर अस्वलाचा मृत्यू कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झालेला आहे? तर वन विहार हे राष्ट्रीय उद्यान आहे जे भोपाळ मध्य प्रदेश या राज्यातील आहे. तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये या अस्वलाचा मृत्यू झालेला आहे. अतिशय वयस्कर असं हे अस्वल झालेलं होतं आणि या अस्वलाचं नाव सुद्धा बबलू होतं. याचा मृत्यू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मध्य प्रदेशमधील काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. बांधवगड राष्ट्रीय उद्यान 1968, जीवाश्म राष्ट्रीय उद्यान 1983, इंदिरा प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यान 1975 रोजी, कान्हा राष्ट्रीय उद्यान 1955, माधव राष्ट्रीय उद्यान 1959, पन्ना राष्ट्रीय उद्यान 1981 रोजी, संजय राष्ट्रीय उद्यान 1981, सातपुडा राष्ट्रीय उद्यान 1981, वन विहार राष्ट्रीय उद्यान 1979. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राष्ट्रीय उद्यान कधी निर्माण झालेलं आहे आणि त्यांचं साल कधीचं आहे हे सर्व पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले होते आणि 2003 पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जानेवारी महिन्याचे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते या ठिकाणी पाहूया. 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिवस असतो. त्याचप्रमाणे DRDO दिवस असतो. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती असते. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस असतो. 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पत्रकार दिन असतो. 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन असतो. 14 जानेवारीला सशस्त्र सेना दिग्गज दिन आहे. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन आहे. 19 जानेवारीला राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. यानंतर 18 जानेवारीला NDRF दिवस आहे. त्यानंतर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन आहे. त्याचप्रमाणे 24 जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आहे. त्याचप्रमाणे 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवससुद्धा असतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. त्याचप्रमाणे 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 पहा. 2024 मध्ये बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शेख हसीना आहेत यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सलग 5 वेळा पंतप्रधान ते झालेले आहेत. यानंतर बघा, बांगलादेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बांगलादेशची राजधानी विचारली तर ढाका आहे. बांगलादेशाचं चलन विचारलं तर टाका आहे. प्रधानमंत्री कोण आहेत? तर शेख हसीना आहेत. आता लेटेस्टमधले काही नवीन पंतप्रधान महत्त्वाचे आहेत. कुवेतचे नवीन अमीर कोण आहेत? शेख मेशाल अल अहमद अल जबर अल सबा हे कुवेतचे नवीन अमीर आहेत. अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती विचारलं तर जेवियर मायली हे आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क आहेत. त्याचप्रमाणे फिनलँडचे नवीन पंतप्रधान हे पेटेरी ओरपो हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. भारत आणि सौदी अरेबियाने 2024 कोणत्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर वार्षिक हज यात्रा 2024. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी बघा 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा वाटप करण्यासाठी औपचारिकपणे द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा जे काही हज यात्रा आहे ते सौदी अरेबियामध्ये होते आणि जगभरातील जे काही मुस्लिम व्यक्ती आहेत तर ते सर्व त्या ठिकाणी जमत असतात आणि खूप मोठा क्लाउड होत असतो. खूप मोठ्या लोकसंख्येने त्या ठिकाणी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे खूप मोठी लोकसंख्या तयार होत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक देशाला काहीतरी लिमिटेशन त्यांनी ठेवलेले आहेत की कोणत्या देशातून कोणत्या व्यक्तींनी यायचं आहे. तर त्याच्यामध्ये भारतामधील 1,00,000
75,025 यात्रेकरू त्या ठिकाणी जाऊ शकतात, एवढा कोटा आपल्याला देण्यात आलेला आहे. आता अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी त्या ठिकाणी जाऊन याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. यानंतर सौदी अरबबद्दल माहिती घेऊया. राजधानी कोणती आहे? रियाद. चलन कोणतं आहे? तर रियाल हे त्यांचं चलन आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. 2024 मधील पहिल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे? तर अल्वारो हे या चक्रीवादळाचं नाव आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो 1 जानेवारी 2024 रोजी मोराम्बे, मादगास्कर येथे धडकलेला आहे. मादगास्करमध्ये 2023 आलेले चक्रीवादळ कोणतं आहे? तर फ्रेडी हे 2023 मादगास्कर या ठिकाणी हे चक्रीवादळ आलेलं होतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, इतरही काही महत्त्वाचे चक्रीवादळ आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये जॅप्सर हे आलेलं होतं. भारतातील आंध्र प्रदेश या ठिकाणी मिचॉंग हे चक्रीवादळ आलेलं आहे. बांगलादेशमध्ये मिथिली हे चक्रीवादळ आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतातील पहिला बीच गेम 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतीय ऑलिम्पिक संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघाबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1972 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्य सरकारने पेईंग गेस्ट योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी. उत्तर प्रदेशच्या बघा, ही पेईंग गेस्ट योजना कशासाठी आहे? तर 22 जानेवारीला जे काही राम महोत्सव त्या ठिकाणी होणार आहे, तर त्यावेळी आपल्या भारतातील बरेच माणसं त्या ठिकाणी जाणार आहेत. तर त्यावेळी तेथील लोकांना सुद्धा रोजगार प्राप्त व्हावा किंवा काही जे काही आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर ज्यांच्याकडे एखादं रूम वगैरे शिल्लक असेल तर त्यांनी जे काही बुकिंग ऑलरेडी त्या ठिकाणी 22 जानेवारीला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जाण्यासाठी जे काही ऑलरेडी अगोदर बुकिंग जर करायचं असेल, म्हणजे एखादं आपण कसं हॉटेल बुकिंग करतो आणि रिझर्वेशन करतो राहण्यासाठी, तसंच त्या ठिकाणी जर कोणाकडे जर एखादी रूम वगैरे शिल्लक असेल तर त्या दिवशी एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी तर बुकिंग करायचं असेल तर पेईंग जी काही गेस्ट योजना आहे ती सुरू केलेली आहे, जेणेकरून त्या उत्तर प्रदेशमधील काही व्यक्तींना ज्यांच्याकडे रूम शिल्लक आहे त्यांना सुद्धा पैसे भेटू शकतात त्या एका दिवसासाठी. उत्तर प्रदेशमधील इतर स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहूया. उत्तर प्रदेशच्या पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गंगा डॉल्फिन राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा बरेली आहे. उत्तर प्रदेशचे पहिले सौर शहर अयोध्या होणार आहे. हर घर सौर मोहीम लखनौ आणि वाराणसी या ठिकाणी गिफ्ट डीड योजना उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8. इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 हे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर गोवा या ठिकाणी या फेस्ट 2024 हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता हा महोत्सव कशासाठी आहे? आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. खास दिव्यांगजनांसाठी पर्पल महोत्सव आहे. आयोजन 8 ते 13 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यातील क्षमता आणि कलागुणांचे प्रदर्शन करण्याची जी ओळख आहे, प्रदर्शन याची ओळख करून देणं हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे ती त्यांना त्यांची जाणीव करून द्यायची आहे आणि याच्यासाठीच इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही इंटरनॅशनल पर्पल फेस्ट आहे ते दरवर्षी गोव्यामध्येच आयोजित करण्यात येतं, हे पण महत्त्वाचं आहे. यानंतर गोव्याबद्दल माहिती पाहूया. गोव्याची राजधानी विचारली तर पणजी आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहे. राज्यपाल P.A. श्रीधरन पिल्लई आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. आता उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आरोग्य जागृतीवर भर देऊन मनहित, हे पण महत्त्वाचं आहे, मनहित हे ॲप लॉन्च केले आणि प्रसादमद्वारे सुरक्षित आणि निरोगी खाण्याच्या सवयींना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2024 कोणत्या फिल्मला सर्वश्रेष्ठ फिल्म ड्रामा पुरस्कार मिळालेला आहे? तर ओपनहायमर
या फिल्मला या मूवीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 81वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स आहे हा. प्रश्न क्रमांक 11 पहा. एकाच मंचावर सर्वाधिक भाषांमध्ये गाणे गाण्याचा म्हणजेच गायन करण्याचे रेकॉर्ड कोणी बनवलेले आहे? सुचिता सतीश यांनी हे रेकॉर्ड बनवलेलं आहे. या केरळच्या रहिवासी आहेत. 140 भाषांमध्ये गाणे रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 140 भाषांमध्ये गाणं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे तर सौदी अरब या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला या व्हिडिओची जर PDF घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. टेलिग्रामची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन तुम्हाला योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा